नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करणार आहे साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी साबुदाणा छान असा भिजवून घेतलेला आहे। 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतले आणि आता टाकले कढईमध्ये शेंगदाणे। ते खरपूस रंग येईपर्यंत छान असे भाजून घेतले आहे। आता टाकलं थोडंसं तेल। तर तेल किंवा तूप तुम्ही काही पण टाकू शकतात। भाजलेले शेंगदाणे आता मिक्सरला फिरून घेऊया आणि तोपर्यंत तेलही छान असं गरम झालं आहे। यामध्ये टाकली बारीक कट केलेली हिरवी मिरची, ती चांगली अशी तळून घेणार आहोत। तर कमी गॅस करून तळून घ्यायची आहेत, जेणेकरून ती खिचडीमध्ये आपल्याला तिखट लागणार नाही चांगली तळून घेतल्यानंतर। तर यामध्ये बरेच जण जिरंही घालतात, पण आमच्याकडे जिरं चालत नाही उपवासाच्या खिचडीला, त्यामुळे मी स्किप केलं आणि कोथिंबीरही टाकणार नाहीये, आमच्याकडे चालत नाही कोथिंबीर पण, त्यामुळे जिरा आणि कोथिंबीर तर मी स्किप केली आहे। ज्यांच्याकडे चालतात ते टाकू शकतात। आता टाकला बटाटा आणि मिरची छान अशी परतवून घेणार आहे। लगेचच आपण साबुदाणा टाकणार नाहीये, छान असं परतून झाल्यानंतर साबुदाणा टाकणार आहे। बटाटा आणि मिरची छान अशी परतून झाल्यानंतर साबुदाणा टाकायचा, नाहीतर खिचडी अशी चिकट होते, तेच कारण आहे साबुदाणा चिकट होण्याचं। तर आता छान असं परतवून घ्यायचं आणि 2 मिनिटाला झाकण ठेवून वाफळून घेणार आहे। तर परतून झालं की 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। इथे शेंगदाण्याचा कूटही तयार झाला, थोडासा जाडसरच ठेवला आहे, जास्त वेळ ठेवायचं नाहीये झाकण, 2च मिनिट ठेवायचे। 1.5-2 मिनिट नंतर आपली खिचडी चांगली मऊ होते। तुम्ही बघू शकता खिचडी अशी मोकळी पण झाली आहे आणि मऊ पण होते। तर यामध्ये आपण टाकणार आहे आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर परत खिचडी अशी परतून घेणार आहे छान। तर हा साबुदाणा मी रात्री 10:30 वाजता भिजत घातला होता। आता वाजले आहे 9:30 सकाळचे। तर चांगला असा साबुदाणाही भिजलेला होता। तर अशी खिचडी मऊ पण झाली पाहिजे आणि सुटसुटीत पण झाली पाहिजे। तर अशी खिचडी नक्की एकदा करून बघा। चवीपुरतं टाकलं मीठ। अशा प्रकारे खिचडी केली तर कधीच चिकट होणार नाही। तर त्यानंतर थोडेसे तळलेले शेंगदाणे घातले, ते शेंगदाणे खिचडीमध्ये दाताखाली आल्यावर खूप छान लागतात त्यामुळं। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।